ओम ओके तर मित्रांनो मला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा। जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलास तर लाईक करूंगा, शेअर नाही केलास तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काही यूज केलं मॉडेल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोवाइड करत असते मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला लागणार अशा प्रकारचे का अलर्ट मोशन, त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो। बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो अशा प्रकारचे का फोटो दिलेले आहे मित्रांनो, फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करायचं। क्लिक कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं राईट साईडला सेट करून घ्यायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जायचं मित्रांनो, फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन आपलं 2 पार्टमध्ये कट करायचं। जसं मी कट करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्यायचं मित्रांनो। जसं एक मित्रांनो अशा प्रकारे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसेल मित्रांनो, त्या ग्रुपच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचं, मग वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो। वरच्या बाजूला ठेवल्यानंतर त्या ग्रुपच्या वरती एक डोळ्याच्या ऑप्शनवरती अशा प्रकारे ऑफ झालं दिसेल मित्रांनो, ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो, 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एक मध्ये एक ग्रुप दिसेल मित्रांनो, अशा प्रकारे PNG ऑफ दिसते मित्रांनो, ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मग जे खालचे फोटो ग्रुपच्या खालचे त्या फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर जे का फोटोचं त्या बीटच्या पुढचा पार्ट आहे पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचं, खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्या मी सेट करून घ्यायचं। मग आपलं सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जे का फोटो त्या फोटोला डिलीट करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं। मग जे का रेड बीटच्या पुढची फोटो आहे त्या पुढच्या फोटोला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस करायचं, प्रेस करून फोटोवरती क्लिक करायचं, मूव ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे का बाकीचे एक ग्रुप आहे त्या ग्रुपला पण ॲडिट करून घ्या मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे छान असं दिसून जाईल मित्रांनो। दिसून गेल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोजमध्ये सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे लावण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। कॉफी फिट केल्यानंतर पण बॅक आहे मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक फोटो दिसेल मित्रांनो। फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो इथे पण बॅक यायचं। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे का अशा प्रकारे सेकंड फोटो आहे लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो इथं पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेट आहे त्याला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का लहान फोटोच्या पुढे एक छोटी फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। कॉफी फिट केल्यानंतर मित्रांनो इथं पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो इथून पण बॅक यायचं। मग आपला अशा प्रकारे आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का लहान फोटोच्या पुढे फर्स्ट फोटो झालेले आहे मित्रांनो। मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेट आहे त्याला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का लहान फोटोच्या पुढे सेकंड फोटो, ग्रुपच्या पुढे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो इथून बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला
ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं जे काय लास्टची उरलेली फोटो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय लास्टची जे काय उरलेली फोटो अशा प्रकारे जे काय लास्ट करून सेकंड फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे काय अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे ग्रुपच्या पुढेच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. कॉपी पेस्ट केल्यानंतर उरलेली जे काय लास्टची फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला. मग आपलं सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्ट आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. व्हिडिओला ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल. मग जे काय खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो, खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.